स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ राजूर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राजूर, न्यायिक मानवाधिकार परिषद राजूर आणि वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सचिन हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले। या शिबिरात 115 रुग्णांची मोफत तपासणी करून बीपी, शुगर आदी आजारांची तपासणी तसेच मोफत औषधोपचार करण्यात आले। राजूर गावातील हा 25वा आरोग्य कॅम्प असून ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, न्यायिक मानवाधिकार परिषद, वेदांत हॉस्पिटलची डॉक्टरांची टीम आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मानवसेवा ईश्वर सेवा मानून असे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड। या ठिकाणी अहिल्यानगरचे प्रसिद्ध अहिल्यानगर आदरणीय प्राचार्य लेंडे सर आज आपल्या शिबिराबद्दल आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे। राजूर गावातील आणि परिसरातील सर्व नागरिकांसाठी हे महाआरोग्य शिबिर जे आहे ते न्यायिक मानवाधिकार परिषद, त्याचबरोबर स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सचिनजी हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आज आपण आयोजित करत आहोत। ज्या रुग्णांची परिस्थिती अतिशय हालाखीची, गरीब आहे आणि ते दवाखान्यामध्ये पैशाअभावी जाण्यासाठी थांबतात, अशांची सेवा या शिबिरामधून केली जाणार आहे। कोणाला काही गंभीर आजार असेल तर त्या आजाराचं निदानसुद्धा झाल्यानंतर मोफत ऑपरेशनसुद्धा या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये केलं जाणार आहे। तरी सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपण आजार घेऊन या ठिकाणी वावरत बसण्यापेक्षा या ठिकाणी आजाराचं समूळ उच्चाटन करण्याचं एक चांगलं काम या ठिकाणी ही टीम करत आहे। त्याचा सर्वांनी या ठिकाणी उपयोग करावा किंवा फायदा घ्यावा असं मी सर्वांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आणि त्या पद्धतीनं आज हे शिबिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जवळजवळ या ठिकाणी 15 ते 20 रुग्णांची तपासणी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना उपचारसुद्धा देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी कळकळीची विनंती या ठिकाणी राजूर आणि राजूर परिसरातील सर्व समाज बांधवांना करत आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद साहेब, धन्यवाद। नागरिक संघ असेल, मानवाधिकार आयोग असेल आणि स्वामी समर्थ मंदिर या सर्वांचं मी आणि आता या ठिकाणी उपस्थित असलेले आपले गावचे ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच गणपतराव देशमुख सर, डॉक्टर आणि सर्व टीम, डॉक्टरची सर्व टीम आणि डॉक्टर हिवराळे सर यांचं सर्वांचं आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या आणि सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला नाही, आता सुरू झाला असं जाहीर करतो। या ठिकाणी संक्रमणाची जी उपस्थिती आहे कालपासून राहतात त्यांचं मी या आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक म्हणजे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टरांना विनंती करतो की आपण आपल्या नियोजित कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी। आपली परिस्थिती आहे गावामध्ये बघतोय की फार हालाकीची परिस्थिती आहे। लोकांकडे पैशाअभावी लोक सर्व अंगावर आजार करतात। तर आम्ही आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते कॅशलेस स्वरूपात केलेलं आहे। जेवढे काही पेशंट ऍडमिट झालेले आहेत त्यांचा आम्ही 1 रुपया सुद्धा न घेता मोफत आपण उपचार आपण देतो। इकडे येण्याचा उद्देश आपले आहे की गरिबांची सेवा। माझा शिक्षण झालंय गोव्यावर, 8 वर्ष गोव्यावर होतो मी, नंतर 9 वर्ष मुंबईला होतो, 4 वर्ष नाशिकमध्ये। हे सगळं करून इथे मागचं जवळजवळ 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा क्रिटिकल केअर एक्सपिरियन्समध्ये। हे सगळं करून मी इथे येण्याचा उद्देशच आपला गरिबांची सेवा, या उद्देशाने आपण आलेलो आहोत। त्यासाठी ही आम्ही प्रत्येक रविवारी ही जनजागृती करतो की मी पैशाअभावी, आजकाल काय झालंय हॉस्पिटल म्हणतात पैसा हे झालेलं कधी झालेलं आहे। तर आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही बिनधास्त या, अंगावर काढू नका। काय होतं माहिती का, अंगावर काढल्यामुळे आता आम्ही एक ऑपरेशन केलं
ती लिटीज जे ना मागच्या 4 वर्षापासून अंगावर काढता येते. आता रक्षिका रक्त नव्हतं, तर गर्भाशय एवढं खराब झालेलं होतं की अत्यंत वाईट. एक लहान पेशंट लेडीजसाठीच पाठवलं त्यांना. तर ते ऑपरेशन फार म्हणजे साधारणतः ते ऑपरेशन करायला अर्धा ते 1 तास इनफ आहे, पण ते ऑपरेशन जवळ 4-4.5 तास म्हणजे पार आता ते कॅन्सर व्हायचं त्यामध्ये बाकी येणार. म्हणजे काय करतात आपले अंगावर काढून मग ते कॅन्सरमध्ये रूपांतर होणार, रूपांतर होऊन तो मोठा आजार स्वरूपात झाल्यानंतर मग जीवघेणा आजार होतो. तर आमचं सर्वांना कळलं ही विनंती आहे की तुम्ही या बिनधास्त या आणि ज्या गोष्टी आपल्याकडे होत नाही त्या मोफत कुठून कशा करून द्यायच्या याच्यावर सुद्धा आपण काम करतो. आपण की आमच्याकडे होत नाही मग आम्ही दुसरीकडे जा असं हे नाही. त्यांचं कुठून कसं करून द्यायचं याचं उदाहरण झालं द्यायचं. एक सावरपूरची पेशंट होती कातोलीमध्ये आदिवासी भागातली. तर ती पेशंट जी आहे ना तिला सगळीकडे दाखवलं त्यांनी रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्याला सांगत होते की टीबी आहे म्हणून, पण तो टीबी नव्हता, तो कॅन्सर होता फुफ्फुसाचा. पण ते निदान करण्यासाठी सुद्धा 20,000 रुपयाची आवश्यकता होती. तर ते काय असते माहिती का, आता आमचं तर कॉन्टॅक्ट असतात पुढे डॉक्टरांशी, त्यांच्याशी आम्ही मी स्वतः वाटतो काही करा. मला एक पेशंट गरीब आहे, अत्यंत पोर आहे, तर मला काही कमीत कमी खर्चामध्ये थोडं करून द्या. तर ते 20,000 काम सरांनी मला जे सहजसर आहे रेडिओ डॉक्टर लोणीला सेंटरचे ते हेड आहे, त्यांनी फक्त 2,500 रुपये गनचे चार्जेस घेऊन त्यांनी ते निदान करून दिला मला. आणि त्याच्यानंतर टोटल मोफत. आज पेशंट कंप्लेनिंग बनली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही पैशा अभावी अंगावर काढू नका, तुम्ही पोचा. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे होत नाही त्या गोष्टीवर आपण कुठून कशा करून द्यायच्या मोफत किंवा कमी खर्चामध्ये कशा करायच्या तिच्यावर सुद्धा आम्ही काम करतो. की आमच्याकडे फॅसिलिटी नाही म्हणून आम्ही नाही म्हणतो असं नाही. आता आपल्याकडे पेशंट पण आता आम्ही गरीब भागातले पेशंट असतात, लांब पेशंट येतात, तर आम्ही त्यांना 2 टाइममध्ये जेवणाची पण व्यवस्था केली होती. आम्ही बघत होतो की त्याला खूप हाल होतात त्यांच्या डब्याचे याचे, तर जेवणाची पण तिथे आम्ही सोय केलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही या बिनधास्त या अंगावर काढू नका. काय होते माहितीये का, एक आता जर थोडक्यात आजार असेल तर तो बरा होणार असेल तर तो लवकर बरा होतो. त्या अंगावर आपण काढलं तर तो त्याचं स्वरूप गंभीर स्वरूपात होतं. मग त्याच्यानंतर फार तुम्हाला मुंबई पुणे तिकडे जाऊन सुद्धा तो पेशंट बरा होतो. तर हेच वसा घेऊन आम्ही येणार आहे, गरिबांची सेवा हेच आमचं उद्देश आहे. आणि भविष्यात सुद्धा आम्ही याच्यावरच काम करणार. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.